तर आज आपण इयत्ता 5वी स्कॉलरशिप साठी सरळ व्याज या प्रकरणावरती कशी उदाहरणं येतात ते उदाहरणांच्या सहाय्याने हे प्रकरण समजून घेणार आहे। पहिलं उदाहरण आहे द.सा.द.से 10 दराने ₹3000 मुद्दलावर 3 वर्षाचे सरळ व्याज किती। द.सा.द.से म्हणजे काय, दर साल दर शेकडा, दर साल दर शेकडा 10 दराने म्हणजे 10% दराने, हे रुपयाचं चिन्ह आहे असं र काढून त्याला आडवी रेष मारली जाते। ₹3000 मुद्दलावर 3 वर्षाचे सरळ व्याज किती। मुद्दल म्हणजे काय, जे आपण पैसे एखाद्याला उसने देतो किंवा एखाद्याकडून उसने व्याजाने घेतो किंवा बँकेमध्ये आपण ठेवतो त्याला मुद्दल म्हणतात, किंवा बँकेतून आपण जे व्याजाने घेतो त्याला मुद्दल म्हणतात। तर आपण शिकलेलो आहे की एका सूत्राच्या साहाय्याने आपण सरळ व्याजावरची सर्व उदाहरणे सोडवू शकतो। ते सूत्र काय आहे, मुद्दल सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100। तर हे सूत्र लिहून आपल्याला उदाहरणं सोडवायची सवय लावायची। परीक्षेत तुम्ही नाही लिहिले तरी चालतंय, एकदा तुमचा सराव झाला की परीक्षेत तुम्ही सूत्र नाही लिहिले तरी चालतंय, डायरेक्ट उत्तर काढलं तरी चालतं। आता ह्याच्यामध्ये किमती टाका अशी सवय लावायची, सुटसुटीत करायची, बरोबर चिन्हाच्या खाली बरोबर चिन्ह। या ठिकाणी काय काय दिले बघा, मुद्दल किती आहे 3000 रुपये, मुद्दलाच्या ठिकाणी मुद्दल ठेवलं, नंतर गुणुले चिन्ह दिलं, दर किती आहे, दर 10% म्हणजे 10 लिहायचं, टक्के लिहित बसायचं नाही। त्यानंतर काळ किती आहे 3 वर्ष 3 वर्ष काळ आहे भागिले 100। आता काय करायचं, सरळ व्याजाच्या खाली एक शून्याला शून्य कॅन्सल करायचे, या ठिकाणी या ठिकाणी ह्या ठिकाणी या ठिकाणी। आता खाली एक राहिले घ्या, एकला काय किंमत असते का, खाली कोणतीही संख्या घ्या तुम्ही, 5 घ्या, त्याचा अर्थ 5/1 असा असतो, म्हणजे छेदस्थानी 1 ही संख्या असते, त्याला काहीही किंमत नसते। आता वरच्यांचा फक्त गुणाकार करायचा आपल्याला, वर इथं राहिलेला आहे 30, इथं राहिलेला आहे 10 आणि इथं राहिलेला आहे 3, 10 30 आणि हे 30 म्हणजे 30 गुणुले 30, 3 त्रिक 9 आणि किती शून्य आहेत ते शून्य द्यायचे, 2 शून्य। सरळ व्याज किती येणार आहे त्या उदाहरणाचं 900। 3 वर्षाचे सरळ व्याज 900 रुपये येणार आहे। नेहाच्या बाबांनी तिच्या पहिल्या वाढदिवसाला 10,000 रुपये दसादसे 8 दराने बँकेत ठेवले, तर तिच्या 6व्या वाढदिवसाला तिच्या बाबांना एकूण किती रक्कम मिळेल। सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ, काळलाच मुदत असं सुद्धा म्हणतात बरं का, भागिले 100। लक्षात ठेवायचं, जर काळच्या ऐवजी मुदत असा शब्द आला तर गोंधळून जायचं नाही। आता गणितामध्ये नीट लक्षात घ्या, तिच्या पहिल्या वाढदिवसाला ठेवलेले आहेत म्हणजे एका वर्षानंतर आहे का नाही, आणि मिळाले कधी 6व्या वाढदिवसाला म्हणजे 6 पूर्ण झाल्यानंतर, म्हणजे 6 वजा 1 कालावधी किती वर्ष घ्यायचा आपल्याला 5 वर्ष घ्यायचं, कारण पहिल्या वाढदिवसाला म्हणजे 1 वर्ष ज्यावेळेस नेहाला पूर्ण झालं त्यावेळी पैसे बँकेत ठेवलेले आहेत, आणि 6व्या वाढदिवसाला म्हणजे 6 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ते पैसे बँकेतून त्यांना काढायचे आहेत, आणि एकूण रक्कम किती असं विचारलेलं, म्हणजे रास काढायची आपल्याला आहे का नाही, मुद्दल आणि व्याज दोन्ही मिळून किती रुपये मिळाले असं काढायचं, त्याला काय शब्द सांगितला मी, रास असं म्हणतात, मुद्दल आणि व्याज। अगोदर व्याज काढू, मुद्दल गणितात दिलेलंच आहे, त्याच्यामध्ये व्याज मिसळले की रास आपल्याला मिळते। बघा किमती टाका, मुद्दल दिलेला आहे 10,000, दर दिलेला आहे 8 आणि कालावधी घ्यायचा आहे 5। जरी तिच्या 6व्या वाढदिवसाला असलं तरी कालावधी 5 घ्यायचा आहे, कारण एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर पहिल्या वाढदिवसाला त्यांनी भरले होते 10,000 रुपये, म्हणजे ते 1 वर्ष आपल्याला त्यातून वजा करावं लागेल, आणि छेदस्थानी आहे 100, 2 शून्याला 2 शून्य कॅन्सल होतील, इथं आहे 8×45 आणि इथं राहिलेला आहे 100, 8×45 आणि 100 यांचा जर गुणाकार केला तर 4000 एवढा येतो, हे आलं व्याज।
आणि मुद्दल किती आहे? 10,000 आहे. व्याज आणि मुद्दल यांची बेरीज करूया, कारण एकूण रक्कम त्यांनी बँकेतनं काढलेली आहे. भरलेलं मुद्दल सुद्धा आणि जे आलेलं व्याज आहे 4,000 ते संपूर्ण काढलेलं आहे, म्हणजे रास काढलेले. तर ती होणार आहे 14,000 रुपये. एवढं नेहाच्या बाबांना रक्कम तिच्या 6व्या वाढदिवसाला मिळणार आहे. ओके. उदाहरण क्रमांक 3 वाचा. हरजित सिंगने बँकेतून रुपये 20,000 दशादशे 7 दराने 3 वर्षासाठी सरळ व्याजाने घेतले, तर त्याला बँकेला किती व्याज द्यावे लागेल? बँकेतून सुद्धा आपण व्याजाने पैसे घेतो बरं का. तर किती टक्के दराने घेतलेले आहेत? 7% दराने, म्हणजे 100 रुपये मध्ये 7 रुपये वाढणार वर्षाला. हा, असे घेतलेले किती? 20,000 घेतले 3 वर्षासाठी. तर त्याला बँकेला किती व्याज द्यावं लागेल हे सूत्र आपल्याला माहिती आहे. ह्याच्यामध्ये काय करायचं? आपल्याला किमती टाकायच्या आहे. हे बँकेतून घेतलेले 20,000 म्हणजे काय आहे? मुद्दल आहे. 20,000 रुपये मुद्दल. दर किती आहे? 7%. कालावधी किती आहे? 3 वर्ष भागिले 100. आता काय करायची पुढली स्टेप? शून्याला शून्य कॅन्सल. शून्याला शून्य कॅन्सल. ह्या शून्याला हा शून्य गेला, ह्या शून्याला हा. खाली एक आहे त्याला काय किंमत नाही. वर काय काय राहिलं? 7 आणि 3. म्हणजे आपण 200 गुणिले 7 त्रिक 21 केल्यानंतर आपलं उत्तर निघतं. 21 दोन्ही 42 आणि वरचे 2 शून्य. मग त्याला बँकेला किती रुपये व्याज द्यावं लागेल? 4,200 रुपये व्याज द्यावं लागेल. पुढील उदाहरण क्रमांक 4. आपण जास्तीत जास्त अशा प्रकारच्या उदाहरणांचा सराव का घेतो? तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं पाहिजे. स्वरदाने 10,8 दराने एका बँकेत 25,000 रुपये 6 वर्षांसाठी ठेवले, तर 6 वर्षानंतर तिला किती व्याज मिळेल? मुद्दल किती आहे या उदाहरणामध्ये? मुद्दल 25,000. 25,000 मुद्दल आहे. दर किती आहे? 8. काळ किती आहे? काळ किती आहे? 6. शब्दांमध्ये दिलेलं आहे 6. आणि काढायचं काय आपल्याला? सरळ व्याज. त्यासाठी एक सही इथं लिहिलं तरी चालतंय, किंवा इथं वर सरळ व्याज लिहिलेलं आपल्या लक्षात येईल. काय करायची पहिली स्टेप? शून्याला शून्य कॅन्सल. इथं राहिलं 250 आणि इकडं 8 संग 48. 48. 250 मधलं शून्य अगोदरच देऊया. 48 आणि 25चा गुणाकार त्याच्या अगोदर मानला की ते उत्तर येते. 25 8 200, 20, 25 चोक 100 आणि 2 120, म्हणजे इथे येते 12,000 1200 आणि हे 1 शून्य 12,000 रुपये. मग त्या स्वरूपाला 6 वर्षानंतर किती रुपये व्याज मिळणार आहे? 12,000 रुपये. बरोबर. थोडस अवघड उदाहरण. आतापर्यंत आपण सरळ व्याज काढत होतो. आता ह्या उदाहरणामध्ये काय काढायचंय बघा. संजीवने काही रक्कम दशादशे 5 दराने 3 वर्षे बँकेत ठेवली. 3 वर्षानंतर त्याला 1,500 रुपये सरळ व्याज मिळाले, तर त्याने किती रक्कम बँकेत ठेवली? किती रक्कम बँकेत ठेवली म्हणजे काय काढायचंय आपल्याला ह्या उदाहरणात? मुद्दल दिलेलं नाही, मुद्दल काढायचं आहे. यापैकी ह्या 4 गोष्टी आहेत ना, 1 2 3 4, ह्यापैकी जर 3 दिल्या तर आपण चौथं काढू शकतो. बघा कसं काढू शकतोय. जे जे दिलेलं आहे ते तर टाका. सरळ व्याज दिलेलं आहे, इकडे सरळ व्याज लिहा 1,500. मुद्दल दिलेलं नाही तर मुद्दलासाठी काय घ्यायचं? अक्षर एक्स घ्यायचं. गुणुले दर दिलेला आहे 5%, तो घेतला. कालावधी दिलेला आहे 3 वर्ष, तो घेतला. आणि छेदस्थानी घेतलं 100. आता काय करायचं? पहिली क्रिया 100 ला 1500 कड पाठवायचं. 100 ला तिकडल्या बाजूला पाठवायचं, म्हणजे त्याला पक्षांतर म्हणतात. 100चं काय करायचं? पक्षांतर करायचं. 100चा जो जोडीदार आहे तो इथं इंग्रजी अक्षरातला कोण आहे? एक्स. त्याच्याबरोबर 100ची काय झाली? भांडणं झाली. मग ह्यानं काय केलं? 100 ला हाकलून लावलं, तिकडं लावलं नाही, होय तिकडे लावलं.
मग 100 काय म्हणतोय, मी तिकडे गेल्यानंतर इथं आपल्या दोघांचा काय आहे, भागाकार, मी तिकडे गेल्यानंतर तुझ्या विरुद्ध वागणार, म्हणजे काय करणार, तिकडे गेल्यावर गुणाकार, गुणाकार करणार. हे 100 तिकडे जाणार आणि तिकडे गेल्यानंतर 1500 बरोबर गुणिले त्याचा 100. 100 गेलं ना तिकडे. होय. इथं काय राहिलं, फक्त 100 गेल्यावर वरचं राहिलं ना फक्त होय. x गुणिले 5 गुणिले 3 म्हणजेच x गुणिले 15. 15. पुन्हा x आणि 15ची भांडणं होती ती काय का, 15. x कुणा संग जमत नाही, ते जे शेजारी असेल त्याला हाकलून देते, कारण त्याची किंमत त्याला पडलं ना, त्याची किंमत काढायची आपल्याला. हे मुद्दल काढायचं, मुद्दल म्हणजे आपण x घेत, आपल्याला x चीच किंमत काढायची. म्हणजे x बरोबर जेवढं काय जोडीदार असतील त्यांना टप्प्याटप्प्यानं तिकडं पाठवायचं. आता हे 15 बी तिकडे जाणार का नाही, होय. इथं काय आहे 15 बरोबर, गुणाकार, तिकडे गेल्यावर 15 काय करणार, भागाकार, भागाकार करणार. म्हणजे 1500 गुणिले 100 भागिले 15. आणि हे बिचार एकटं इथं राहिलं. 15 एक्के 15. 15 शून्य शून्य 15 शून्य, इथलं 100 आणि इथलं 100. x बरोबर 1 2 3 4. किती आली किंमत, 10,000. 10,000. म्हणजे मुद्दल किती आहे, 10,000. 10,000 रुपये 15,000 3 वर्षांसाठी काही दराने संतोषला वापरायला दिले. संतोषने त्याला रुपये 4,500 व्याज दिले, तर व्याजाचा दर दसे किती. या उदाहरणामध्ये काय काढायचं, दर काढायचा ना. इथं विचारलंय की दसे किती, किंवा इथं म्हटलेलं आहे काही दराने दिले. काही हा शब्द जे आपल्याला उदाहरणामध्ये काढायचा असतो त्यासाठी आलेला असतो. मग या ठिकाणी मुद्दल किती आहे, 15,000 रुपये, मुदत किती आहे, 3 वर्ष. दर आपल्याला काढायचा आहे. संतोषने त्याला 4,500 माघारी दिलं, व्याज दिलं, म्हणजेच काय दिलं, सरळ व्याज दिलं. ज्याच्या त्याच्या किमती जे आहे त्या ठिकाणी टाका. सरळ व्याज 4,500 रुपये, मुद्दल 15,000 रुपये. दर काढायचा आहे, त्यासाठी एक सही अक्षर घेऊया. काळ किती, 3 वर्षासाठी वापरायला दिले. छेदस्थानी किती ते देणार, जे सूत्रातलं आहे तेच. ह्या सूत्राच्या साह्याने आपण सगळी गणित करू शकतो. पहिली स्टेप काय करायची, शून्याला शून्य कॅन्सल. इथला शून्य कॅन्सल. आता इथं काय काय राहिलं बघा, 150 x आणि इथं 3, म्हणजे आपण 150 आणि 3चा गुणाकार खालच्या स्टेपला लिहू शकतो. 15चा आणि 3चा करायचा आणि 1 शून्य द्यायचा. 15 त्रिक 45 आणि 1 शून्य, आणि इकडं आहे x आणि इकडं 4,500 आहे असं व्याज खाली घेत. आता x काय करतं, ह्या 450 ला हाकलून लावतोय, तिकडे लावतोय. तिकडे गेलं की मग हे पण साधन आहे. इकडे काय म्हणतोय, आपला गुणाकार आहे ना, मी तुझ्या मनाच्या विरुद्ध वागणार म्हणतोय का नाही. मग तिकडे गेल्यावर काय करतोय, ते भागाकार करते. 4,500 भागिले 450 आणि x आहे असं इकडं राहील. तिथं पण शून्याला शून्य कॅन्सल. आता 450 ला 45 न भागायचं, म्हणजे 45 1 50 होत ना, आणि पुन्हा वरचा शून्य. तर म्हणून व्याजाचा दर दसे किती असेल, 10%. दर नेहमी उत्तरामध्ये 10% मध्ये असा लिहायचा, टक्केचं चिन्ह द्यायचं. पण इथं गणितात करताना मात्र टक्के घ्यायचं नाही, कारण ऑलरेडी खाली आपण 100 घेतलेलं आहे. त्यामुळे इथं टक्के वगैरे घेत बसायचं नाही. पण उत्तरामध्ये मात्र नेहमी उत्तर दर लिहित असो तर आपण टक्के हे चिन्ह त्याच्यासोबत लावायचं आहे. 7वं उदाहरण बघा नीट. आता हे थोडस वेगळं उदाहरण आहे. ऋतुजाने प्रणवला दसे 8 दराने 2,500 6 महिन्यांसाठी सरळ व्याजाने दिले, तर प्रणव ऋतुजाला 6 महिन्यांचे किती व्याज देईल. आतापर्यंत आपण जो काळ आहे तो वर्षामध्ये बघत होतो आहे का नाही, 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष. आता इथं काय दिलेलं आहे, 6 महिन्यांसाठी. म्हणून आपण गोंधळून जायचं नाही. कालावधी 1 वर्ष घ्यायचा. अशा वेळी काय करायचं, कालावधी 1 वर्ष घ्यायचा आणि जे सरळ व्याज आले त्याचे निम्म करायचं.
एका वर्षाचे निम्म 6 महिने असतात ना, हो. मग जे एका वर्षाचं सरळ व्याज येईल त्या सरळ व्याजाचे निम्म सरळ व्याज 6 महिन्यांचं येणार. ठीक आहे. मग आता इथं कालावधी किती घ्यायचा? 1. ऋतुजानं प्रणवला जसे 8 दराने किती रुपये दिले? 2500. म्हणजे मुद्दल आहे 2500 रुपये, दर आहे 8, कालावधी 1 घ्यायचा, छेदस्थानी 100 आपल्याला काढायचं आहे सरळ व्याज. शून्याला शून्य कॅन्सल. 25 200 रुपये. हे किती वर्षाचं झालं? एका वर्षाचं. मग 6 महिन्याचं सरळ व्याज किती येईल? 100. म्हणून प्रणव ऋतुजाला 6 महिन्यांचे किती रुपये व्याज देईल? 100 रुपये. 100 रुपये व्याज देईल. आता बघा हे 200 रुपये आहेत, तिथे विचारले आपल्याला 6 महिन्यांचं, पण आपल्याला 3 महिन्याचं विचारलं 9 महिन्याचं विचारलं तरी काढता आलं पाहिजे. आपण अपूर्णांकामध्ये शिकलोय का नाही? शिकलो. होय. त्या 200चे काय कुठली संख्या दिलेली असू दे त्याचे समान किती भाग करायचे? 4. म्हणजे हे जे आता 4 न भाग आहे थोडक्यात त्या संख्येला. मग ह्याला येते 50. 50. आहे का नाही? हे वर्षाचं 200 व्याज असेल तर 3 महिन्याचं व्याज किती? 150. 50. 3 महिने. वर्षामध्ये किती महिने असतात? 12. आहे का नाही? 12. इथं बघा हे 3 महिने, हे 3 महिने, हे 3 महिने आणि हे 3 महिने. झालं का 12 महिने? मग 3 महिन्यांचं इथं व्याज किती येणार? 50. 6 महिन्याचं किती होणार? 100. 9 महिन्याचं किती होणार? 150. काय 3 3 3 9 महिन्याचं किती होणार? 150. आणि एका वर्षाचं 200 इथं दिलेलं. अपूर्णांकाचे आपण शिकलोय ना, ह्यालाच आता हे इथलं महिन्याचं पडतो. मला सांगा आपण जे शिकलोय ते सांगा. हे आपण जे आहे 3 महिन्याचं व्याज पण हे अपूर्णांकात किती छेद किती येणार? अपूर्णांकात जर लिहायचं म्हणलं तर 50 अपूर्णांकात 1/2. हे 3 महिन्याचं 1/2 येणार का? चौथा भाग ह्यातला प्रत्येक भाग किती आहे? 1/4. 1/4. चौथा भाग आहे ना, प्रत्येक भाग 1/4 आहे. 1/4. प्रत्येक भाग किती आहे? 1/4 आहे का नाही? म्हणजे 0.25. 0.25. समानच आहे ना. असं प्रत्येक भाग कितीचा असतो? 1/4. 4 समान भाग केल्यानंतर कुठेही करा तुम्ही, घड्याळाचे 4 समान भाग केले तर 15-15 मिनिटाचे होतात. आहे का नाही? 60 मिनिटाचे. तो 15-15 मिनिटं म्हणजे 1/4. आणि 1/4 आणि 1/4 मिळून निम्म होते. 1/2 होतं. हे कसं होतंय? तर 1/4 आणि 1/4 ची बेरीज करा ना. 1/4 आणि 1/4. 1 आणि 1 2 आणि खाली 4. आता ह्या 2 न जर 4 ला भागलं तर काय होतंय? 1/2 होतंय का नाही? म्हणजे 1/4 आणि 1/4 म्हणजे हे निम्म होतंय. इकडे 1/4 1/4 हे निम्म आणि निम्म पूर्ण होते. आणि 1/4 1/4 1/4 3 वेळा ह्याची जर बेरीज केली तर 3/4 येते. है ना? बघा 1/4 आहे किती येते? म्हणजे हा पाऊण भाग झाला. पाऊण भाग आहे का नाही? 100च्या बाबतीत म्हणलं तर किती येणार पाऊण भाग? 75. बरोबर आहे? 75. 1000च्या बाबतीत पाऊण भाग 775. 750. 775 कसं होईल? 75 वर 1 शून्य देत जायचं ना. बघा 100 पैसे आहेत आपल्याकडे. 100 पैसे म्हणजे 1 रुपया. त्याच्या बाबतीत म्हणलं तर किती पैसे होणार? 75 पैसे. 100 पैशाच्या बाबतीत 100 रुपये असतील तरी सुद्धा किती होणार? 75 पैसे. मग 1000 रुपये असतील तर काय होणार? 750 ना. त्यात 775 कसं होईल? 750. त्याच्यावर 1 शून्य वाढणार. पाव भाग किती होईल 1000चा? पाव भाग म्हणजे 1/4 भाग 1000चा किती होईल? 225. 225 होईल का 250 होईल? 250. किती होईल? 250. हे लक्षात घ्या ना तुम्ही. 25 50 75 आणि 100 म्हणजे पूर्ण होतं. हे 3 आपल्याला लक्षात ठेवायचे. हे याच्यावर 0 वाढतं, याच्यावर 0 वाढतं. जर 10,000 असतील तर याच्यावर 2 शून्य येतात. 10,000चा पाव भाग 2500, निम्मा भाग 5000, पाऊण भाग
7,500 लक्षात येतोय का? 1,00,000 असतील तर पुन्हा एक शून्य वाढतोय याच्यावर. 25,000, 50,000, 75,000, 10,00,000 झालं तर पुन्हा एक शून्य वाढतोय. अशा प्रकारे होत जातं. तर ते विसरायचं नाही, सारखं सारखं त्याचं रिव्हिजन करायचं. जे आपण शिकलो एक अपूर्णांकामध्ये, पॉइंट मध्ये आणि हे अपूर्णांकामध्ये झालं पॉइंट मध्ये आणि संख्येमध्ये, तिने आपल्याला सांगता आलं पाहिजे. ठीक आहे. चला आता काय करू, शेवटचं उदाहरण बघूया. दशादशे काही दराने ₹5,000चे 3 वर्षाचे सरळ व्याज 1,350 होते तर व्याजाचा दर किती? या ठिकाणी काढायला काय सांगितलेलं आहे? व्याजाचा दर काढायचा आहे. सूत्र टाकूया, मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. हे लक्षात कसं ठेवा सांगितलं तुम्हाला? म गुणिले द गुणिले भागिले 100. हे कशात सूत्र आहे? सरळ व्याजाचं. त्याच्यामध्ये काढायचा आपल्याला व्याजाचा दर. त्यासाठी कोणतं अक्षर घ्यायचं? मग एक्स हे अक्षर घ्यायचं ना व्याजाचा दर. बाकीच्यांना दिलेलं आहे तसं टाकायचं. जसा जसे काही दराने म्हटलेलं आहे. हे काय आहे? 5,000 काय आहे? ₹5,000चे हे सरळ व्याज आहे का? मग इथे हे काय आहे? हे काय आहे? मुद्दल आहे ना. ₹5,000चे म्हणजे 5,000 काय आहे? मुद्दल आहे. 3 वर्षाचे, हे 3 वर्ष काय आहे? कालावधी आहे. आपल्याला दर काढायचा आहे, त्यासाठी एक्स घेतलं. हे एक्स असं लिहायचा, नाहीतर तुम्ही ते असं गुणिले चिन्ह सारखं लिहायचं. ते सगळं गोळ होऊन जाईल. गुणिले चिन्ह कोणता आणि एक्स कोणताही कळणार नाही. म्हणून हे एक्स नेहमी असं असं लिहायचं. छेदस्थानी इकडे काय येणार? 1,350 दिलेलं आहे ना सरळ व्याज. काय करायचं आता? शून्याला शून्य कॅन्सल. जात असेल तर घालवायचं आपल्याला, नसेल जात तर तिकडे लावायचं आहे की नाही? जातोय शून्याला शून्य इथे. वर काय राहिलं? 50 गुणिले 3 किती झालं? 50 आणि 3 राहिले ना, 150. आणि हे पुन्हा एक्स राहिले, त्याचा पण गुणाकार 1,350 इकडल्या बाजूला. आता काय करायचं? तिकडे पाठवायचं. 150चं पक्षांतर करायचं. 1,350 भागिले 150. इकडे बिचार एक्स एकटं राहिलं. शून्याला शून्य कॅन्सल. आणि 15 किती? 135. 15 135. म्हणून त्या व्याजाचा दर 9% एवढा आहे किंवा होता. समजलं संपूर्ण प्रकरण? आता गणित देऊ का ह्याच्यावर? अजून काय ह्यातली अवघड म्हणजे थोडीशी कॉम्प्लिकेटेड गणित आहे. एका महिन्याचं सांगितलं तर काय करायचं? असं 2 महिन्यांचं काढायला सांगितलं तर काय करायचं? ती गणित आपण नंतर, किंवा 1 पैसा जर एका पैशाने असं वाढत गेलं व्याज तर काय करायचं? ती गणित आपण पुढच्या तासाला बघूया. आता एवढी तर गणित तुम्ही एवढ्या गणितांची तयारी करा. आता तुम्हाला सोडवायला गणित देतो, सोडवून टाकायचं आहे. समजतंय का? तिकडे समजतंय का? मोबाईल मधल्या माणसाला समजतंय का? कोणतरी बघत असेल ना युट्यूबवर टाकल्यावर व्हिडिओ कोणतरी बघेल ना, त्याला समजेल का? कॉमेंट करेल किती समजलं तर. नाही समजलं तर कॉमेंट करेल, समजलं तरी करेल. बरोबर आहे का? ठीक आहे, चला.